घेतली होती स्पर्धा त्याला आकाश कंदील आणि रांगोळी झाले. आता कोण असा कोणते मासे जाणार मात करतात आता स्पोर्ट उपस्थित कोण कमिटीचे ओके अजित आसा महोत्सव दर वर्सा साजरो करता आणि शिगमोत्सवाचे जे विजयी स्पर्धक असतात त्यांची बक्षिसां आम्ही त्यांना दीपोत्सव कार्यक्रमाक दर वर्सा दितात. तर अंदूय त्यांची सगळी शिगमोत्सवाची बक्षिसां आम्ही दीपोत्सवाक दितले आणि दीपोत्सवाची बक्षिसां आम्ही शिगमोत्सवाक दितो अशी पद्धत आसा ती चालू जातली. तर दुसरी महत्वाची गजाल म्हणजे काय कमिटी मेंबरांची तुमकां नांव आसता तुमकां लिस्टार जाय जाल्यार प्रिंट मेळटले दिता थोडक्यान सांगता. परीक्षक जे असतात ना ते काही परीक्षक पेडण्याचे असतात आणि आर्ट अँड कल्चरचे परीक्षक असतात काय ना. आणि कितें जाता जेन्ना एखादी स्पर्धा आसा पळय तेन्ना स्पर्धकांचे म्हणणे असतात ते की पार्सलिटी आता हे जाता पण तशें आमी काय तशें काय करिना. आम्ही पळयला परीक्षक आपल्या वळखीच्यांकूच ती बक्षिसां दिता न्हू. भावी लोकांचे अपरिचित हाडीत गेल्या वर्साय ह्यो विशय आयिल्लो खूप आयला. ह्या वर्सा जर परत जर आयलो जाल्यार तेचो परिणाम तुमच्याच कॉम्पिटिशनाचेर जातलो. सो ताची थोडीशी काळजी घेवची. परिचितांक फेवरेबल रिजल्ट जाता अशें आसात भायले हाडपाचें. हे फावटी आमी 28 तारखेक पयलो दीस सुरू जातलो आसलो आनी 29 तारखेक दुसऱ्या दिसा. पूण जालां कितें की कांय अडचणी आसात ज्यो अपरिहार्य अडचणी आसात. आतां सध्या अरबी समुद्रानूय वादळाचो पट्टो निर्माण जाला तसोच राती पासून बंगालच्या उपसागरानूय पट्टो निर्माण जाला. म्हणून सकाळचे वेदर फोरकास्ट अशें आसा की हो जो पावस आसा तो आनी 5-6 दीस तरी चालू उरतलो वाऱ्या सह पावस. ताका लागून हे कारणां खातीर तशेंच आमकां लायट कनेक्टिविटी घेवची पडटा विजेची. वीज खात्यान अशें सांगलां की पावस आनी वारे पडत आसल्या कारणान आमी तुमकां लायट कनेक्शन दिवं शकना. त्याच्या खातीर हो जो 28 आनी 29 तारखेचो जो कार्यक्रम आसा हो कार्यक्रम आमी 8 तारीख शेनवारा 8 नोव्हेंबर आणि 9 तारीख आयतारा अशे 2 दीस घेवपाचो हो कार्यक्रम आसा. ओके. तर कार्यक्रमाचे स्वरूप जे आसतले ते 8 तारीख शेनवारा दिसा गोमंतकीय कलाकारांचो गायनाचो कार्यक्रम आसतलो जो 7:30 वरांचेर सुरू जातलो. ओके. आणि 9 तारखेक आयतारा दीस जो कार्यक्रम आसा हो भरगच्च कार्यक्रम आसा. हांवें तुमकां सुरवातीक सांगल्या प्रमाणे हो कार्यक्रम खास आसा. खास इतल्यासाठी की 3 वर्साच्या भुरग्यापासून 70-80 वर्साच्या ज्येष्ठ नागरिकां पर्यंत सगळ्या लोकांचो कलाकारांचो आमी भितर आस्पाव केल्लो आसा. आयतार दीस 9 तारखेक वेशभूषा स्पर्धा जातली पेडणे तालुका मर्यादीत. तेतून सहभागी जातात 3 ते 6 वयोगटातले भुरगे 3 वर्साचे भुरगे. हो ज्युनियर गट आणि ज्युनियरूच गट पण दुसरो जो गट आसा तो 7 ते 15 वर्साच्या वयोगटात. म्हणजे ही स्पर्धा सांजे वराच्या 5 वरांक सुरू जातली आणि 7 दीपोत्सवाच्या उद्घाटनाचो कार्यक्रम जातलो. उद्घाटनाचो कार्यक्रम जाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या अनेक महिलांचे गट वेगवेगळे कला ते जपतात. आमच्या संस्कृतीचे खऱ्या अर्थान आमच्या महिला भगिनी रक्षण करतात. तर त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य सादर जातले. तसेच आमच्या पेडणे तालुक्यात कांय स्कूल्स आसात डान्सिंग क्लासीस घेवपाचे क्लासिकल नृत्य शिकोवपाचे किंवा नाट्याचे क्लासीस आसात तांकांय आमी प्लॅटफॉर्म दिल्लो आसा. तेंचे कार्यक्रम जातले. हे सगळे कार्यक्रम जातले आणि त्यानंतर शेवटी म्हणजे 9-9:30च्या दरम्यान आणि एक भव्य असो नृत्य आणि संगीताचो कार्यक्रम जातलो. हेतून संगीत मुंबईचे एक कलाकार येतात कितें नाव तिचे सॉरी ओके. तर हे जे 9 तारखेक आयतार दिसाचो जो सांगीतीक कार्यक्रम आसा आनी नृत्याचो तो ते कलाकार सगळे
गोंया भायले आसता. ओके, आनी आमी वेगवेगळ्यो स्पर्धा दवरलेल्यो आसा हितून. आनी ही स्पर्धा पेडणे तालुक्या पुरती मर्यादीत आसा. पेडणे तालुका मर्यादीत आकाश कंदील स्पर्धा. ओके, हे आकाश कंदील स्पर्धेक पयलें बक्षीस आसा 12,000 रुपया, दुसरें बक्षीस आसा 9,000 रुपया, तिसरें बक्षीस आसा 6,000 रुपया. आनी आमी तांकां कितें केलां, आज 26 तारीख पर्यंत तुमच्यो एंट्रीज आमकां धाडा अशें सांगलां. आतां हे पयलीं आमी एंट्री कित्याक मागल्या तर ऐन त्या वेळार हे आपले आयटम घेवन येतात, आकाश कंदील घेवन येतात किंवा रांगोळी घालपाक येतात आनी तेंचे अरेंजमेंट करपाक अडचण जाता. म्हणजे तांकां टेबलां हाडा किंवा कॉलम तयार करा. त्यामुळे आमी आदी वेल इन एडवान्स ह्यो तेंच्यो एंट्रीज मागयल्ल्यो आसा. दुसरी स्पर्धा जी आसा आकाश कंदील जी जाल्या उपरांत ती आता पोस्टपोन जाल्या उपरांत आता ती हे जातली 29 तारखेक जातली. 29 याच्या 9 तारखेक जातली. सॉरी 29 तारखेची 9 तारखेक तुम्ही एंट्री त्याच्या पयलीं आधी 4 दीस मागयतले काय? हय हय हय. दुसरी स्पर्धा आसा ही रांगोळी स्पर्धा. रांगोळी स्पर्धेन पयलें बक्षीस आसा 12,000, दुसरें बक्षीस आसा 5,000 आनी तिसरें बक्षीस आसा 4,000. ओके, आनी त्याच्यान तिसरी स्पर्धा जी आसा ती फराळ तयार करपाची स्पर्धा. म्हणजे पोहे, दिवाळेक पोहे हो मेन आयटम. त्या पोहे पासून फराळ तयार करपाची स्पर्धा. आणि हेतून ह्या स्पर्धेत पयलें बक्षीस आसा 7,000 रुपया खाद्यपदार्थ, दुसरें बक्षीस आसा 5,000 आनी तिसरें बक्षीस आसा 4,000. ओके, तर हे जे स्पर्धा वेगवेगळे आसात, हेतून जे स्पर्धक आसात तेंची आमी 28 तारीख पासून कार्यक्रम सुरू जाता. म्हणून 26 तारीख आज एंट्री दिवपाक निमाणी तारीख ठरयली. तर आता कार्यक्रम फुडें गेल्यामुळे 6 तारीख पर्यंत सुद्धा आमच्याकडे एंट्री येयल्यो. 8 तारखेक कार्यक्रम सुरू जाता तर आमी त्यो एक्सेप्ट करता. आणि तसेच त्याच प्रमाणे तुमकां सांगलां तशें वेगवेगळे कला ह्या दिपोत्सवाक आमी सादर करतले. प्रकाश योजना आसतली भव्य. ओके, तर अशे तरेन हो कार्यक्रम जातलो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आसा. रिक्वेस्ट करता आमचे अध्यक्ष श्री पहिले सगळे आज आम्ही पत्रकार परिषद घेवपाक इतकेच आसा की आमचो जो दिपोत्सव आसलो 28 आनी 29 तारखेक जावपाचो आसलो तो ह्या निसर्गाच्या काही कारणास्तव पावसाची हे चालूच आसा आणि पुढे पाणी 4-5 दीस पावस आसा. त्या कारणान आमी हो आमचो दिपोत्सव आसा तो 8 नोव्हेंबर आनी 9 नोव्हेंबराक दवरलेलो आसा. जेणे करून हे लोकांक आमचे जो दिपोत्सव जाता हो मोठ्या प्रमाणात उत्सव साजरो जाता. कारण ज्या अख्ख्या गोंयभरांतल्यान लोक हांगासर उपस्थित रावतात तेचो आस्वाद घेतात. ते खातीर लोकांक लागून लोकांक अडचण जावंक पावना. प्रत्येक स्पर्धकांनी भाग घेतले. आकाश कंदील स्पर्धा आसा, आपली रांगोळी स्पर्धा आसा, फळां स्पर्धा आसा. हे स्पर्धा आसा त्या स्पर्धकांनी जर कलाकारांनी जर ते आपले आकाश कंदील हाडलो आणि पावस पडल्यार तेंच्या सगळ्या ती कला फुकट केल्यान सगळे व्यर्थ जाता. जेणे करून लायटीचो प्रॉब्लेम, पावस पडटा जाल्यार लायटींग प्रॉब्लेम जाता. ते खातीर आमी असो निर्णय घेतलो की आयज आमचो जो दिपोत्सव आहा तो 8 आनी 9 तारखेक दवरलेलो आसा. हे खातीर हांव लोकांक एक निवेदन करता की आज तुमकां आनी 29 तारखेक जावपाचो, 28 आनी 29 जावपाचो आसलो. ते खातीर तुमकां आनी एक 10 दीस फुडें मेळटात. ते खातीर तुम्ही आनी जर कोणी जर स्पर्धकांनी भाग घेवंक ना भितर जाल्यार तांकां आनी एक फुडें रिक्वेस्ट आहा की तुम्ही त्या स्पर्धांत भाग घ्या आणि स्पर्धांत भाग घ्या. तुमची जी कला आहा ती आकाश कंदील स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ते कलेन तुम्ही आनीक भाग घेवचो. आणि जेणे करून आमी वर्साच्या वर्सा 2 वर्स, तिसरे वर्स आहा आमचे. तिसरे वर्साक आमी कार्यक्रम खूप दवरलेले आसात. तुमकां खबर आसा 2 दीस आमी आदी 8 तारखेक आनी संगीताचो कार्यक्रम दवरलेलो आसा. अक्षय नायक गायक आसा, समीक्षा भोबे आसा, ऑर्गन शिवानंद दाबोलकर आसा, तबला आदित्य तारी आसा. अशें करून जेणे करून आमी एक 8 दीस कित्याक आमचो त्या दिसा आमचे लायटींग सगळे रेडी जाता. बानाचेर त्या साधन म्हणटा बान आसा पळय थंयसर रेडी जाता आणि त्या दिसा कांयच नसता. ते खातीर लायटीचो लायटीचो एक आज लोकांनी पहिल्या दिसा एक कार्यक्रम कसो जावचो म्हणून आमी तो डिसिजन घेवन 28 आदल्या दीस 8 तारखेक प्रोग्राम दवरलेलो आसा. ते खातीर जेणे करून आमी आनी लोकांक आव्हान करता ह्या कार्यक्रमाक तुम्ही दिपोत्सव जाता वर्साच्या वर्सा भरगच्च लोक जाता. लोकांक खूब तेचो आस्वाद घेता आनी लोक खूब बरे भशेन ताका सपोर्ट करतात. ते खातीर अशाच ह्या हेतून ह्या सुद्दां वर्सा लोकांनी असोच एक ना कसलोच भेदभाव ना दवरता
हे आमच्या पार्शेकान खादरनुंडो बांद हांगासर हो जाता दिपोत्सव साजरो तेका दिपोत्सवाक सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येन उपस्थित रावन आपली जी देशस्पर्धकांनी भाग घेवचो आणि अशा लोकांनी जे ते कार्यक्रम पळोवपाक तेंच्यांनी सुद्दां मोठ्या संख्येन उपस्थित रावचे आणि हो आमचो कार्यक्रम फुडें सगळ्यांक एक रावन फुडें व्हरपाचो अशें हांव मागता. धन्यवाद सगळे. आणि एक महत्व